वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज। नमस्कार, वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। अयोध्यातील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले जाणार महर्षी वाल्मिकी यांचे नाव। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन। अयोध्या रेल्वे स्थानकानंतर आता अयोध्या विमानतळाचे नावही बदलण्यात येणार आहे। अयोध्या विमानतळाला आता महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम असे नाव देण्यात येणार असून वृत्तसंस्था ANI ने गुरुवारी संध्याकाळी सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे। रामायणाचे लेखक महर्षी वाल्मिकी यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले असून वृत्तानुसार या विमानतळाचं नाव महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम असे असेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर 2023 रोजी या नवीन विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत। शनिवारी अयोध्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथील पुनर्विकसित रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करतील आणि नवीन अमृत भारत आणि वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील। PM मोदी यांच्या अयोध्या दौऱ्यात हजारो कोटी रुपयांचा अनेक विकास प्रकल्पाची पायाभरणी आणि उद्घाटनही करतील। दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर रोजी अयोध्या उत्तर प्रदेशला भेट देणार आहेत। ते सकाळी 11:15 पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन सोबत ते नवीन अमृत भारत ट्रेन आणि वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील। ते इतर अनेक रेल्वे प्रकल्पाला समर्पित करणार आहेत। 12:15 पंतप्रधान यांच्या हस्ते नवीन अयोध्याचं विमानतळ याचं उद्घाटन होईल। प्राणप्रतिष्ठेदरम्यान केवळ 5 जणांना गर्भगृहात प्रवेश दिला जाणार आहे पंतप्रधान यांच्यासोबत। त्यानंतर पंतप्रधान एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील जिथे ते 15,700 कोटी रुपयांचे अधिक किमतीचे विकास प्रकल्पासाठी उद्घाटन पायाभरणी करतील। आसपासच्या परिसरात विकासासाठी सुमारे 11,100 कोटी रुपयांचा प्रकल्प, उत्तर प्रदेशातील इतर प्रकल्पासाठी संबंधित सुमारे 4,600 कोटी रुपयांचा प्रकल्प समाविष्ट केलेला आहे।